महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामती जवळच्या एका विमान अपघातात निधन झालं। हे एक चार्टर्ड प्लेन होतं। या विमानात अजित पवार यांच्याबरोबर इतर 4 सहकारी होते। यामध्ये पिंकी माळी या एक फ्लाइट अटेंडंट होत्या, त्याचबरोबर त्यांचे सिक्युरिटी ऑफिसर विदित जाधव त्यांच्याबरोबर होते। याशिवाय या विमानात 2 पायलट होते। त्यातले जे पायलट इन कमांड होते ते होते सुमित कपूर आणि त्यांच्या को पायलट होत्या शांभवी पाठक। या 5ही जणांचं या विमान अपघातात निधन झाले। यातल्या शांभवी पाठक कोण होत्या याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे। या शांभवी पाठक यांच्याबद्दल सांगायचं तर त्या फक्त 25 वर्षांच्या होत्या, पण तरी देखील त्यांना विमान वाहतुकीचा अत्यंत जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता। 1500 तासांच्या पेक्षा जास्त विमान वाहतूक त्यांनी या अगोदर केलेली होती। शांभवी पाठक या मूळच्या दिल्लीच्या होत्या। त्यांचे जे पायलट इन कमांड होते सुमित कपूर हे देखील दिल्लीचे होते आणि त्यामुळे दिल्लीच्या त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये जिथं एक प्रकारचं आर्मीचं एन्व्हायरमेंट आहे तिथं त्यांचं संपूर्ण शिक्षण वगैरे झालेलं होतं। शांभवी पाठक यांचे वडील आर्मी ऑफिसर होते, त्यामुळे त्यांना ते एक वातावरण लाभलेलं होतं। शांभवी पाठक यांचं सुरुवातीचं शिक्षण एअर फोर्स बाल भारती स्कूल मध्ये झालेलं होतं, जी दिल्लीमध्ये आहे। त्यांचं शिक्षण त्याच्यानंतर मग त्या पुढे बॅचलर ऑफ सायन्स त्यांनी कंप्लीट केलं आणि पुढे एरोनॉटिक्स मध्ये त्यांनी जी डिग्री घेतली ती मुंबई युनिव्हर्सिटी मधून घेतली। जेव्हा त्यांची डिग्री कंप्लीट झाली त्यानंतर त्या न्यूझीलंडला गेल्या। न्यूझीलंडच्या अकॅडमीमध्ये त्यांनी ट्रेनिंग कंप्लीट केलं आणि त्या पुन्हा भारतात आल्या। भारतात आल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब मध्ये असिस्टंट फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून काही वर्ष काम केलं आणि त्यानंतर त्यांना भारताचं जे DGCA जे लायसन्स मिळावं लागतं, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं, ते त्यांना 2020 मध्ये मिळालं। फक्त 25 वर्षांचं त्यांचं वय होतं आणि 5-6 वर्षांचा त्यांचा ऍक्च्युअली फ्लाइंगचा एक्सपिरियन्स होता लायसन्स मिळाल्यानंतरचा। अजित पवारांचं हे जे विमान होतं ते एक प्रायव्हेट जेट होतं, जे लियर जेट 45 XR असं त्या जेटचं नाव आहे, जे बोंबार्डियर नावाच्या एका कॅनडियन कंपनीकडून चालवलं जातं। खरं तर ती एक US बेस्ड कंपनी होती जी बोंबार्डियरनं ॲक्वायर केलेली होती आणि हे विमान या शांभवी पाठक आणि सुमित कपूर अनेक वर्षांपासून चालवत होते। सुमित कपूर यांचा तर प्रचंड असा एक्सपिरियन्स आहे। 16,000 तास त्यांनी विमान चालवलेलं आहे आतापर्यंत आणि त्यांचा मुलगा सुद्धा एक पायलट आहे। त्यामुळे आणि तोही त्याच कंपनीत काम करतोय, जी कंपनी हे लियर जेट 45चं अजित पवारांचं विमान ऑपरेट करत होती। त्या कंपनीचं नाव आहे VSR एव्हिएशन। ही VSR एव्हिएशन ही दिल्ली बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, एक संस्था आहे जी भारतातल्या अशा अनेक जे प्रायव्हेट जेट्स असतात, बिझनेस जेट्स असतात, त्यांच्यासाठी पायलट्स किंवा इतर जी सुविधा असतात त्या पुरवायचं काम करते आणि ते करणाऱ्यांच्या पैकी हे होते। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अशी गोष्ट समजलेली आहे की जे काही इथं घडलं किंवा अपघात झाला, या अपघातामध्ये खरं तर पायलटचा कुठलाही दोष नव्हता। काही सिनियर पायलट्सनी किंवा ज्या काही वैमानिकांनी आतापर्यंत याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं व्हिजिबिलिटी एवढी कमी झालेली होती की त्या कमी व्हिजिबिलिटीमध्ये हे विमान कंट्रोल करता आलं नाही किंवा ते कंट्रोल मधून गेलं आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा। या ठिकाणी पायलट्सनी सुरुवातीला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की विमान कंट्रोल करण्यासाठी पहिल्यांदा विमान उतरायचा प्रयत्न केल्यानंतर सेकंड अप्रोच करायचा म्हणजे सेकंड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला आणि सेकंड अटेम्प्ट करताना एक अचानक शार्प टर्न घेतल्यामुळे कदाचित या विमानाचा कंट्रोल गेला आणि या विमानाचा अपघात झाला असावा। जसं या विमानात अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते यांचा मृत्यू झाला आहे, जो महाराष्ट्रासाठी एक मोठा लॉस आहे। तसंच या विमानात असलेले उरलेले 4 लोक जे होते त्यांचं मृत्यू देखील त्यांच्या परिवाराच्या दृष्टीनं आणि त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाच्या दृष्टीनं हा प्रचंड मोठा लॉस असणार आहे। शांभवी पाठक, सुमित कपूर हे दोघे देखील भारताचे अतिशय महत्वाचे असे पायलट्स होते, ज्यांनी या अगोदर अनेक वर्ष चांगला एक्सपिरियन्स मिळवलेला होता। त्यांचा मृत्यू देखील आपल्या देशाचं एक मोठं नुकसान आहे। त्यामुळे आजचा हा जो अपघात झाला, हा अपघात या अपघातात गेलेले 5ही लोक, या 5ही लोकांचा मृत्यू हा खरं तर सर्वांच्याच दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं चटका लावून जाणार आहे। त्यामुळे या अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झाला, विदित जाधव, पिंकी माळी, शांभवी पाठक आणि सुमित कपूर, या सर्वांना अजित पवारांच्या सोबतच भावपूर्ण श्रद्धांजली। या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। याबद्दलच्या आणखी काही अपडेट येतात तर आम्ही त्या तुम्हाला जरूर सांगू। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत